वन्स अगेन वेलकम टू मुंबई के बंदे. आणि आज आपण एका अशा पर्सनॅलिटीला भेटणार आहोत. मी तुम्हाला त्यांचं थोडक्यात वर्णन सांगतो. जसं एक्झाम्पल, आपण पिक्चर बघायला जातो थिएटरमध्ये आणि एक हिरो असतो, एक हिरोईन असते आणि मग त्या दोघांची लव्ह स्टोरी चालू असते. मध्येच एखादा विलन येतो आणि त्या हिरोईनची छेडछाड करतो. पण आपण काय करतो बघताना की यार कधी एकदा हिरो येतो आणि त्या विलनला मारतोय, राईट? पण तो जो विलनचा कॅरेक्टर करणारा असतो तर त्याच्या आयुष्यात काय स्ट्रगल असतो, त्यालाही एक मोठा रोल हवा असतो, तोही त्यासाठी धडपडत असतो. सो आज आपण एका अशा पर्सनॅलिटीला भेटणार आहोत ज्याने सिरियलमध्ये बरेच असे निगेटिव्ह कॅरेक्टर केलेले आहेत, पण तो रिअल लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह आहे. सो आज आपण त्याच्या आयुष्याचा काय जुगाड आहे, काय स्ट्रगल आहे, ते आज आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत मुंबई के बंदे या चॅनलमध्ये. सो लेट्स गो. सो आपण अशा एका अभिनेत्याला भेटणार आहोत ज्याचं नाव आहे विनायक लांडगे. ऍक्च्युली मी तुम्हाला एक सांगतो की आमची दोघांची ओळख कुठे झाली होती. मी मगाशी तुम्हाला म्हणालो होतो की मी याचे बरेचसे सिरियल बघितले. म्हणजे काही लोक अशी असतात की जे सिरियल्स मूवी बघत असतात आणि जे मिनिटाचं किंवा तासाचं कॅरेक्टर करून जाणारी माणसं असतात ते लोक मोस्ट ऑफ त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण आपण लक्ष देतो ते फक्त आणि फक्त लीड कॅरेक्टरकडे, अभिनेता आणि अभिनेत्री, बस. पण ते जे मधले कॅरेक्टर असतात त्यांच्याकडे आपण लक्षच देत नाही. पण मी एक वेगळा व्यक्ती आहे जो की असा मधल्या कॅरेक्टरकडे बघत असतो. आणि मग मी याला बऱ्याच सिरियलमध्ये बघितलं, जसं क्राईम पेट्रोल म्हणा, आपल्या लक्ष म्हणा, मराठीमधली, इव्हन सावधान इंडिया म्हणा, बऱ्याच अशा सिरियल्स आहेत त्याच्यामध्ये त्याने निगेटिव्ह कॅरेक्टर केलेत. आणि माझा असा विचार होता की या व्यक्तीला आपल्या मुंबई के बंदेच्या शो मध्ये बोलवायचं आणि मग तुमच्याशी त्याच्या आयुष्याचा जुगाड शेअर करायचा. सो मग त्याला शोधायचा स्ट्रगल सुरू झाला माझा. मग फायनली मला आम्ही मेक इन इंडियाच्या इव्हेंटला गेलो होतो. तुम्हाला सांगतो इंडस्ट्री फार गोल आहे. सो कुठेतरी आपण भेटतोच. सो मेक इन इंडियाच्या इव्हेंटला आम्ही भेटलो होतो एकत्र आणि मग मी त्याला बोलवलं. सो फायनली आज माझा स्ट्रगल कुठेतरी कळाला. थँक्यू सो मच. आपण प्रश्नाला सुरुवात करायची. हो नक्कीच. कारण की आमच्या ऑडियन्स जे आहेत ते ऑलरेडी वेट करतात की आता तुझ्या लाईफचा काय स्ट्रगल आहे आणि तुझ्या लाईफचा काय जुगाड आहे, बिकॉज ते खूप इंटरेस्टेड आहेत त्यासाठी. बरं, कॉफी घे ना. हो थँक्यू. सो तुला अभिनयाची आवड कधीपासून निर्माण झाली? म्हणजे कधीपासून तुला असं इंटरेस्ट वाटायला लागला की हा यार मला ऍक्टिंग लाईन मध्ये गेलं पाहिजे, असं कधी वाटलं तुला? अभिनय म्हणजे मला असं कधी वाटलं नाही की मी ऍक्टर होईल या क्षेत्रामध्ये कधी येईल, माझ्या असं मनामध्ये पण नव्हतं. बरं. लहानपणापासून मी खरंच खूप मस्ती करणारा मुलगा आहे. फक्त मस्ती हेच मला माहिती आहे. मित्रांमध्ये जाणं, टाइमपास. आज अगर मी सनी देओलचा पिक्चर बघितला तर सनी देओलचे काही डायलॉग बोलायचे मित्रांमध्ये जाऊन, म्हणजे असं काहीतरी वेगळं करायचं फनी. तर मित्र बोलायचे की अरे तू करू शकतोस, तू कर ऍक्टिंग. तर मी बोललो नाही, हे आपलं काम नाही ऍक्टिंग करणं, आपलं इथे ठीक आहे. पण कसं एक दिवस असं माझी आई आहे, आई पप्पांनी मला या क्षेत्रात खूप सपोर्ट केला. तर माझी आईच्या काही मैत्रिणी आहेत, ते असं झालं की मग आईला विचारायची की म्हणजे बोलतो ना की माझा मुलगा इंजिनियर आहे, तुमचा मुलगा MBA करतोय, यांचा हे करतोय, तुमचा काय करतोय? तर माझी आई बोलते आता सध्या तर काही कॉलेजेस करतोय, काही करत नाही. म्हणजे असं क्षेत्र मी निवडलं नव्हतं की मला नक्की काय करायचं. तर सगळे गेलं. मी आईला बोललो की तुला थोडंसं हर्ट झालं असेल की यार बोलतात ना की तुझा मुलगा काय करणार, सगळ्यांचे मुलं MBA करतात, इंजिनियर आहे, काय ना काय करतात ते, तुझ्या मुलाचा अजून तुला माहितच नाही मुलाला की काय करायचंय. तर तुला वाईट वाटलं असेल. आई बोलली असं काही नाही, म्हणजे मला छान, आईने मुद्दामून मला असं केलं असेल. पण मला असं वाटतं आईला कुठं ना कुठं हर्ट झालं होतं. तो नाही, लाईफ मध्ये अगर एकदाच बोलतात ना लाईफ असेल तर काही ना काहीतरी करून जायचं, की दोन माणसांनी तरी आपल्याला ओळखलं पाहिजे. म्हणजे असं नाही की आलो, पैसे कमवले, बस लाईफ मध्ये सेटल झालो, म्हातारे झालो आणि आपण गेलो. हे लाईफ मध्ये मग मला असं वाटलं की नाही, काहीतरी नाव करायचं असेल तर कोणतं तरी क्षेत्र, म्हटलं ऍक्टिंग मधूनच आपल्याला लोक ओळखतील. आणि काही दोन माणसं म्हणजे आता मला ओळखतात, दोन माणसं काही मी सिरियस मध्ये केलं तर खूप छान वाटतं की हा तुम्हाला मी पाहिलंय ह्या सिरियल. तर खरंच मला खूप छान वाटतं. तेव्हा मी असंच मग बोललो आता काहीतरी करून दाखवणार. तर मी आपलं ऑडिशन्स, काही फ्रेंड्स असे भेटले. एक मुलाचं मी नाव नक्कीच घेईल, विजय गीते म्हणून. त्यांनी मला असं जिम मध्ये भेटला होता. तर ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे तो ह्या क्षेत्रातला होता. तर मी त्याला विचारलं जस्ट इन्फॉर्मेशन, तर त्यांनी मला खूप हेल्प केली. नंतर मग मी आपलं ज्युनियर म्हणून एक स्टार्टिंग बोललो आता ओळख कशी करायची, तर ज्युनियर म्हणून मी गेलो. तर मला ते जमलं नाही. ज्युनियर बोलला अरे यार, म्हणजे असं समोर अंकुश चौधरी येतो, डायलॉग येतोय, मी असं बाजूला उभा. बोललो नाही, आपली इथे नाही, आपल्याला तिथे जायचंय. बरोबर. तर मी बोललो हे काय काम मी करणार नाही. नंतर काही ओळखी झाल्या, नाटक केले नव्हते. तर बोललो चला आता ऑडिशन मध्ये स्टार्टिंगला खूप घाबरत होतो. पण हळूहळू बोलतात ना की अगर हार नाही मानायची तर आपल्याला हे करायचं तर करून दाखवायचं. मग मी ऑडिशनला जायला लागलो, काही जागी सिलेक्ट व्हायला लागलो, कॉन्फिडन्स पण वाढत गेला. आता मला खूप कॉन्फिडन्स, म्हणजे असं वाटलं की मला भीती वाटत नाही. ऍक्टिंग म्हणलं की मला भीती वाटत नाही, कुठे पण गेलो तर ऍक्टिंग करू शकतो. हाच माझा एक असा स्ट्रगल लाईफ आहे की
याच्यामुळे मी आज इथे आलो. सुपर सुपर. सिरियसली ती आपल्यामध्ये एक जिद्द असली पाहिजे असं तुझ्या म्हणण्यातून आलं. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आतापर्यंत तू बऱ्याच सिरियल मध्ये काम केलंय. लक्ष केलंय, क्राईम पेट्रोल केलंय, सावधान इंडिया केलंयस, इव्हन देवयानी केलंयस. मी बऱ्याच तुला याच्यात बघितलंय. तर कुठला असा एक चांगला एक्सपिरियन्स कुठल्या सिरियल मधून आला, म्हणजे या सिरियल मध्ये मला काम करायला फार मजा आली असं कुठला? मला लक्ष ह्या सिरियल मध्ये काम करायला खरंच खूपच मजा आली. ऍक्च्युली माझा फर्स्ट जो कॅरेक्टर मी रोल केला तो लक्ष मध्ये केला होता. अच्छा. आणि लीड होतो त्याच्यात एपिसोड वाईज. तर त्याच्यामधला अनुभव म्हणजे खूप छान वाटलं जेव्हा मी ऍक्टिंग करतोय. आणि म्हणजे माझा एक फ्रेंड होता तो बाजूला अनिकेत केळकरच्या बाजूला होता. अच्छा. तर ते अनिकेत केळकर आपले इन्स्पेक्टर आपले लक्षमध्ये. बरोबर. ते जेव्हा त्यांच्या एक हवालदार त्यांना सांगत होते की नाही हा मुलगा खरंच खूप छान ऍक्टिंग करतोय आणि हा हिंदी या मद्रासमध्ये खूप पुढे जाईल. आणि जेव्हा ते माझ्या मित्रांनी मला येऊन सांगितलं की यार तो तुझी तारीफ करत होता तेव्हा मला खूप आनंद वाटला की अरे नाही म्हणजे आपण काहीतरी करतोय की कोणतरी येऊन आपल्याला बोलतोय की तू छान ऍक्टिंग करतो. म्हणजे असं लोकांचे एक कमेंट आले ना की हा तू छान करतो हे तर असं वाटतं हो आपण करतोय म्हणजे काहीतरी करतो की ते लोकांना आवडतं आपल्याला. तर तिथे थोडंसं मला छान वाटलं. आणि देवयानीमध्ये मला खूप मजा आली काम करायला. नागेश भोसले सर यांच्यासोबत खरंच छान वाटलं. खूप छान आहेत ते. नागेश सरांच्या समोर काम करायचं म्हणजे मला भीतीच वाटली होती की यार मी कसं काम करणार, एवढे मोठे आर्टिस्ट आहेत त्यांच्या पुढे मी काम करणं म्हणजे थोडंसं. पण त्यांनी मला स्टार्टिंगला सांगितले काय घाबरू नको, बिंदास जे असेल ते तू म्हणजे एकदम बिंदास कर, घाबरायचं नाही, हा विलन एकदम कडक बस. बोललो ठीक आहे सर. म्हणजे त्यांच्यासोबत जे काम करायची मजा होती ती खरंच वेगळी होती. म्हणजे अनुभव खूप छान होता. खूप छान आहे सगळे. तर हाच मजा. म्हणजे मग तुझी फर्स्ट सिरियल अशी कुठली होती? म्हणजे फर्स्ट सिरियल माझी देवयानी. हो म्हणजे फर्स्ट तू सुरुवात केली देवयानी नागेश सरांसोबत मी सिरियलची सुरुवात केली. अच्छा. कुठल्या सिरियल मध्ये असं म्हणजे तुला असं कुठे वर्स्ट एक्सपिरियन्स आलाय की जसं की एक्झाम्पल ऑफ काही मॅनेजमेंट बरोबर नाहीये किंवा की यार नाही बाबा आता ही सिरियल मला करायची नाही बस झाला, ही सिरियल सोडून बाकी दुसरी सिरियल मी कुठलीही करेन, असं काय झालंय तुझ्या लाईफ? असे म्हणजे 2-3 सिरियल मध्ये तर असं तुला तर माहितीये मराठी इंडस्ट्रीमध्ये थोडंसं 2-3 सिरियल आहेत काही खरंच खूप छान आहेत. तिथे ट्रीटमेंट सगळं काही चांगलं केलं जातं. पण असे काही 2-3 सिरियल आहेत की तिथे ट्रीटमेंट या असं बोलतात ना काही आता आपण नाव तर घेऊ शकत नाहीये त्या सिरियलचं पण ते भेटत नाही. ऍक्च्युली मी हिंदीमध्ये केलं ना जेव्हा तर हिंदीमध्ये म्हणजे जे त्यांची पद्धत असते एक ऍक्टर सोबत टायमिंगवर बोलवणार, टायमिंगवरच सोडतात, पॅकअप पण टायमिंगवर त्यांचं, लंच डिनर सगळ्या काही गोष्टी एकदम टायमिंगमध्ये होतात. म्हणजे मला हिंदीमध्ये ऍक्च्युली छान वाटलं क्राईम पेट्रोल मध्ये काम करायला. मराठीमध्ये पण छान आहे आपल्या खूपच. पण काही असे 2-3 जागी आहेत की त्याचे ट्रीटमेंट होत नाही सगळी. अच्छा. बरं मग असं आता शूटिंगला वगैरे जातो तर शूटिंगला वगैरे जाताना असं काही किस्सा म्हणजे काही प्रॉब्लेम्स वगैरे आलेत का कधी शूटिंगला वगैरे जाताना? प्रॉब्लेम्स म्हणजे हा एकदा मी आपलं एक सिरियलला चाललो होतो कार घेऊन आणि मला खरंच पहिलाच खूप टाइम झाला होता आणि मला टायमिंगवर पोहोचला. आपला सिरियल म्हणलं की टाइमवर पोहोचलं पाहिजे. बरोबर. तर मी चाललो होतो पण नंतर माझ्या लक्षात आलं जेव्हा टोल नाका आला मी पॉकेटच विसरलो. तर टोल नाक्यावरची कारमध्ये तेवढे पैसे होते, टोल दिला. पण पुढे गेलो, मुंबईमध्ये आलो, प्रॉपर मुंबईमध्ये आलो. तर पनवेलवरून म्हणलं तर मुंबईला नवी मुंबई साईडला एवढा काही प्रॉब्लेम नाही. पण तिकडे गेलो सिग्नल माझ्याकडून घाईघाईमध्ये बोलतो ना सिग्नल माझ्याकडून हे झालं. तर पोलिसांनी मला बाजूला घेतलं तेव्हा माझ्याकडे पैसे द्यायला नाही. बोलले आता पैसे चार्जेस पाहिजेत पावतीला सर प्लीज जाऊन द्या, आता मी ऍक्टर आहे असं तसं आहे चाललं इथे. आणि बाजूला स्टुडिओ होता, खूप जवळ होता माझ्या स्टुडिओ. बोललो नाही सोडलं नाही. पण मला कॉल येतात की कधी येतोय विनायक, कधी येतोय तू, कधी येतोय. तर नंतर त्यांना सांगितलं की सर हे असं असं झालंय, थांबा मी आलो 5 मिनिट. म्हणजे तो मला त्या म्हणजे तेव्हा एवढं पोलिसवाल्यांनी ऍक्च्युली पहिलीच पावती फाडली. ते खूप रिस्पेक्ट करतात ऍक्टर लोकांची. तो बोलला पण की तुम्हाला पहिलं सांगितलं असतं ना की तू ऍक्टर मी सोडला असं मला माहित नाही, तू पहिली पावती फाडली तर तुला. माझ्याकडे त्या टायमिंगला खरंच पैसेच नव्हते, पॉकेटच मी घरी विसरलो. म्हणून ते काका आहे माझे, ते पण पोलीस आहेत. तर त्यांना मी कॉल केला, त्यांनी त्यांचे फ्रेंड्स पाठवले. मग मी तिथून बोलतो ना एक जेलमधून सुटका झाली असं वाटलं मला. कारण मी खूप कंटाळलो होतो. एकतर मला पहिले टाइम झाला होता. मी त्यांच्या संग ते बोलतो ना आता ते बडबड बोलणं, साहेब जाऊन द्या ना मला साहेब सर. तर ते म्हणजे बोलतात ना खूप वेगळा किस्सा होता. म्हणजे तू सेटला मग पोहोचलास? हो म्हणजे थोडा टाइम झाला, डायरेक्टर थोडेसे ओरडले पण ठीक आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण आता म्हणजे तू आता एवढ्या सिरियल मध्ये कामं केली, सो म्हणजे जे व्ह्युअर्स असतात ऍटलीस्ट माझ्यासारखे तरी, कारण की मी तुला म्हणालो की मगाशी माझे अभिनेता आणि अभिनेत्रीकडे लक्ष असण्यापेक्षा मध्ये जे येऊन कॅरेक्टर करतात ना त्यांच्याकडे जास्त लक्ष असतं माझं. सो मी म्हणजे असे काही व्ह्युअर्स असतात की अरे ते कंटिन्युअसली बघत असतात. जसं की मी तुला बघितलं होतं आणि मी विचार केला होता की हा व्यक्ती मला पाहिजेच माझ्या शो मध्ये. सो तसा एक कोणी आहे का की तसा फॅन तुझा आहे का कोणी की यार सर मी तुम्हाला पाहिलंय सर, मी तुम्हाला इथे पाहिलंय सर, असं काही आहे? नाही असं खूप वेळ झालं. म्हणजे कधी असं कुठे गावाला कोणाच्या मित्राच्या गावाला गेलो की बोलतो हा तुला पाहिलंय मी. मी देवयानी सिरियल केली, देवयानी खूप फेमस होती तेव्हा. आणि काही लक्ष हे पण खूप जण पाहतात, लगोरी
परत ते असावं सुंदर स्वप्न चांगलं, या सगळे सिरियल पाहत असतात कुठे ना कुठे चेहऱ्याने त्याला लक्ष देऊन कुठे पाहिले नक्की कळत नाही. आता देवेनीमध्ये ते ऍक्च्युली ती देवेनीला मी मारलं तर त्या सिरियल मध्ये त्यांच्या म्हणजे लक्षात आहे. तर असं एकदा ऑडिशनला गेलो होतो मी, तिथे अजून एक मुलगा आला होता ऑडिशनला अलिबागचा. तर तो माझ्या मागे खाली आला, माझं ऑडिशन देऊन झालं, मी आपला चाललो होतो माझ्या फ्रेंड्स. सर बोललो, तो मला बोलला सर लोक काय बोलतो मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. बोललो कुठे पाहिलंय. बोलतो नाही मी तुम्हाला टीव्हीवर पाहिलं. बोललो टीव्हीवर, हा टीव्हीवर पाहिलं असेल मी देवेनी सिरियल केले मी त्याला. बोलतो हा सर तेच तेच मी तुम्हाला खूप पाहिलं, हा मी तुमची ऍक्टिंग पाहिली खूप छान वाटलं मला. तर मला म्हणजे असं वाटलं की कोणीतरी फॅन आहे की त्याला मी माझी ऍक्टिंग आवडली. जेव्हा लोक येऊन आपल्या समोर बोलतात की हो तुझी ऍक्टिंग खरंच छान आहे, तर मग आपल्याला होतं ना एक छान वाटतं. एका ऍक्टरला अगर कोणी येऊन बोललं की तुझी ऍक्टिंग छान तर खूप छान वाटतं. आणि असं काही गावाला गेलो कुठे गेलो की लोक येतात की हा छान आहे सर एक रिलेटिव्ह. ते पण कधी कधी असं झालं की आपल्या रिलेटिव्ह म्हणजे कधी कोणाला कॉल नाही, आता सगळेच कॉल करतात की विनायक ये ना आता जेवायला, विनायक ये ना तू घरी आमच्या. तर ते मला असं वाटतं अरे यार म्हणजे आज आपण काहीतरी आहे की आपल्याला बोलवतात घरी सगळेजण की तू आमच्या घरी ये, तू आमच्या घरी ये, म्हणजे असं. आणि असं वाटेल की खरंच मी अजून आपल्या खूप पुढे जायचंय. आता आपला एक स्ट्रगल चालू आहे, पण नक्कीच पुढे जाईलच. मी म्हणजे स्वतःवर ठेवले की मी इंडस्ट्रीमध्ये पुढे जाणार. आता आपण अभिनयाचे जे रस आहेत म्हणजे बेसिकली एका ऍक्टरला ऍक्टिंग लाईन मध्ये एंटर करण्यासाठी ते हे जे रस असतात ते फार महत्वाचं असतात. म्हणजे ते जर आलं ऍक्टरला तर तो बरंच काही शिकू शकतो, करू शकतो. सो आता अभिनयाचे जे रस आहेत ते आता मी विनायक करून घेणार आहे. ऍक्च्युली त्यांनी सिरियलमध्ये खूप कामं केली, नाटकात फार कमी कामं केली, पण एका अभिनेत्याला ते येणं फार गरजेचं आहे. जसे 9 रस आहेत ऍक्च्युली, त्यातले आम्ही 4 रस घेतात आणि त्याला एक सेंटेन्स देणार आहे. माझं नाव आहे विनायक किंवा माझं नाव विनायक आहे. ते सेंटेन्स त्या रसमध्ये बोलायचे आहेत. हास्य, रौद्र, भय आणि करुण हे 4 रस आहेत. त्या 4 रसांपैकी त्याला बोलायचं. तो पहिला रस आहे हास्य रस. तर तुझं नाव आहे की माझं नाव विनायक आहे, हा सेंटेन्स त्या रसमध्ये माझं नाव विनायक आहे. ओके. दुसरा रस आहे रौद्र, म्हणजे एकदम माझं नाव विनायक लांडगे. अच्छा. थर्ड आहे भय. माझं नाव विनायक लांडगे. आणि फोर्थ आहे करुण म्हणजे थोडं प्रामाणिकपणा. माझं नाव विनायक लांडगे. सही. त्यानंतर आता आपण दुसरा गेम खेळणार आहोत, पण त्याआधी मी एक सांगतो. जसे की एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता लहानपणी आपण बरेच गेम्स खेळायचो की लपाछुपी म्हण, लंगडी म्हण, आट्यापाट्या बोल. त्याचप्रमाणे नाही याच्याही पेक्षा लहान असताना आपण एक गेम खेळायचो चिमणी उड कावळा उड. सो आम्ही मुंबई के वंदे मध्ये आता एक छोटासा गेम खेळणार आहोत विनायक लांडगे याच्यासोबत. चिमणी उड कावळा उड. चल आपण खेळू. रेडी गाइस? यस. कावळा, कबूतर, कोंबडी, चिमणी, बगळा, पोपट, विनायक. विनायक उडतो. आता जे काही ऍक्टर्स आहेत, ऍक्टर्स इन द सेन्स म्हणण्यापेक्षा की काही नॉर्मल माणसं आहेत. आपणही नॉर्मल माणसं आहोत, पण काही लोकांना इच्छा अशी होते की यार मला ऍक्टर बनायचं. काही लोकांचं काय असतं की त्यांच्याकडे पर्सनॅलिटी असते, त्यांच्याकडे लुक असतात, पण त्यांना त्यांचे फ्रेंड्स चढवतात यार तू बन ना ऍक्टर, तू बन ना ऍक्टर, अरे तू छान दिसतोस यार. पण जेव्हा तो जातो तिथे त्याचा कुठेतरी कॉन्फिडन्स लूज होतो, जेव्हा समोर कॅमेरे लागतात किंवा काही लोक त्यांना चिडवतात वगैरे काही बोलतात. म्हणजे तुझं असं काय मत आहे की ऍक्टिंग खरं इझी आहे की हार्ड आहे? ऍक्च्युली ऍक्टिंग बोललं तर इझी पण आहे आणि हार्ड पण आहे. आणि असं नाही ऍक्टिंग याच्यामध्ये असं नाही की दिसणं इम्पॉर्टंट आहे या नाही दिसणं. बरोबर. आता एखादा काळा असेल तो बोलेल मी काळा यार मी ऍक्टिंग करू शकतो नाही, हे काही इम्पॉर्टंट नाहीये. म्हणजे मॅटरच करत नाही इंडस्ट्रीमध्ये. काळा असतो या गोरा असतो, ज्याला ऍक्टिंग येईल तोच ऍक्टिंग करू शकतो. कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. असं नाही की यार ऍक्टिंग म्हणजे ऍक्टिंग करून दाखवणं, असं काही नाही. आता तुम्ही बघितलं सैराटच किती हिट झालं, कोण ऍक्टर नव्हतं. कॉन्फिडन्स आणि तुमच्या आतमध्ये काय ते माहिती ओळखा की तुम्ही कुठे कोणत्या याला तुम्ही छान देऊ शकता, तुम्ही कोणता कॅरेक्टर आहे तुमचा, कुठे सूट होईल तुम्ही. मला असं वाटतं ऍक्टिंग इझी पण आहे आणि हार्ड पण तितकीच आहे. सो कसं वाटलं तुला ओव्हरऑल? मला खरंच खूप 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 छान वाटलं आणि मी खरं थँक्स बोलतो मितेशला की त्यांनी मला त्यांच्या मुंबई के बंदे या शो मध्ये बोलवलं. आणि मी खरंच मला वाटलं नाही की मितेश म्हणजे असं मला बोलेल. मला फक्त मितेश बोलला की तू येऊ शकतो का. मी त्यांना पाहिलं, त्यांचा ते ट्रिजर पाहिला, मला बोललो इतका आवडला त्यांचा ट्रिजर मुंबई के बंदे. तर बोललो मी लगेच बोललो ना काय नाही बोललो येतो, कधी यायचं होतं ते मला सांग. तर मितेश बोला ह्या टाइमला येतो. बोललो नक्की मी तुझ्या शोला येणार. आणि मला खरंच बोलवलं. मला खूप आनंद झाला की मितेशनी मला आज बोलवलं. आम्ही खूप छान फ्रेंड पण आहोत ऍक्च्युली. आता आपले बरेच क्वेश्चन झाले तुझ्या लाईफ बद्दल झाले, तुझा जुगाड जो आहे तो लोकांना कळालेला आहे.
आणि गेम्स पण खेळून झाले. तू आता शांत पडून राहा. आणि काय करू? तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. मज्जा. बरं, आता ऍक्च्युली आता तू आमच्या शो मध्ये आलायस. तुझा हा सेकंड एपिसोड आहे. सो त्याच्यामध्ये आता तू आल्याबद्दल मी तुला एक आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुला एक छोटस एक गिफ्ट मी तुला देणार आहे. आणि ते म्हणजे एक रोपटं. हो, झाडे लावा झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा. सो हे तुला मी आमच्याकडून मुंबई के बंदे त्याच्याकडून तुला थँक्यू सो मच. माझी आई नक्कीच खूप खुश होईल हे पाहून, कारण माझ्या आईला खूप आवडतात झाडे आणि वरती तुळशीच आहे तर खूपच आवडेल. सो आपल्या आयुष्यात अशा बरेच व्यक्ती असतात जसं की आपल्या जवळ असतात, आपल्या आसपास असतात, पण आपण कधी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. लक्ष दिलं तरी आपल्याला कधी ते जाणवत नाही. सो मला असं वाटतं की हाऊस वाईफ टू स्टेशनवर बूट पॉलिश करणारा मोची तिथपर्यंतचे जेवढे सगळे व्यक्ती आहेत तुमच्या आसपास, त्यांच्या आयुष्याचा जो काही स्ट्रगल आहे, जो काही जुगाड आहे, जो तुम्हाला आमच्या चॅनलतर्फे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सो प्लीज, जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आसपासच्या व्यक्तींचा इंटरव्ह्यू आम्ही घ्यावा आणि त्यांचा जो काही आयुष्याचा स्ट्रगल आहे, जो काही आयुष्याचा जुगाड आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचावा, सो प्लीज आमचा मुंबई के बंदे @gmail.com ही ईमेल आयडी आहे. त्या ईमेल आयडीवर तुम्ही आम्हाला मेल करू शकता. त्या व्यक्तीचं नाव आणि प्लीज तुमचंही नाव त्याच्यात हे करा आणि असं सांगा की ही व्यक्ती आहे, प्लीज तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घ्या. तुम्ही आम्हाला आमच्या एपिसोडच्या खाली कमेंट सुद्धा करू शकता. सो प्लीज गाईज, आम्ही लवकरच येतो एका दुसऱ्या व्यक्तीला घेऊन तुमच्या भेटीला. लवकरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.